जय सद्गुरू. आता माझी आंघोळ झाली. मी रॅकमध्ये भांडे लावून घेते. मी आता स्वयंपाकाला लागत आहे. मी बनवत आहे हे तुरीच्या दाण्याची आमटी. कोणी आमटी म्हणते, आम्ही तर याला वाटेल दाण्याची भाजी म्हणतात. तुरीच्या दाण्यांची वाटेल दाण्यांची भाजी. तर मी आता यांना भाजून घेते दाण्यांना. तोपर्यंत मी मसाला काढते. मसाल्यासाठी घेतलाय मी कांदा, लसूण आणि अद्रक. तेल टाकलं मी थोडं, त्याने ते लवकर भाजले आता. आता मी कांदा भाजून घेते. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेते. आता हे दाणे थंड झाले आहे, ते भाजलेले होते ते. आता मी अजून मिक्सर मधून काढून घेते. त्याला प्लस मोडवर बारीक करायचे, जास्त जास्त बारीक नाही करायचे. असे बारीक करून घेतले. हे दाणे वाटून घेतले. आता मसाला वाटते. मसाल्यामध्ये हा कांदा मी भाजून घेतला, अद्रक आणि लसूण, लाल मिरची. मी लाल मिरचीची बनवत आहे भाजी. हिरव्या मिरच्यांची पण बनते. हे 1.5 चम्मच टाकते. 3 जण आहे मी, 3 जणांसाठी 1.5 चम्मच धने जिरे पावडर. आता मिक्सर म्हणून वाटून घेतो मसाला. आता भाजी बनवायला घेते. जसं लाल भाजी बनवतो आपण, त्या भाजीला कसं तेल लागते, तसंच या भाजीला आपण तेल. मसाला टाकून घेतला. मी आता तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेते. मसाला परतून झालाय. त्यात मी टाकते गरम मसाला. आयतं पॅकेट आणलेलं आहे. त्याला पण चांगला मसाल्याला पण चांगलं भाजून घेते. गरम मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे. हे बघा. त्याला पण थोडी तेलामध्ये भाजून घ्यायची मसाल्यामध्ये. आता टाकते मसाल्याचं पाणी. हे बघा, आता मसाला झाला आहे. आता मी हे बारीक केलेले दाणे यामध्ये टाकते. चांगलं मिक्स करून घेते. मग त्यामध्ये जेवढं पाणी लागेल, जेवढी पातळ हवी आहे तेवढं पाणी टाकायचं.
परवाच्या दिवशी माझी बहीण आली होती. ती आईच्या घरी गेली होती. आईच्या घरून माझ्या घरी आली होती. तिने ह्या आईच्या घरून शेंगा आणल्या होत्या माझ्यासाठी. आईने पाठवल्या होत्या. आमच्या अंगणात पण तूर आहे, पण अजून शेंगा आल्या नाहीत. या आईकडच्या शेंगा आहेत. हे आता पातळ दिसते, पण ते जेव्हा थंडी होते ना तेव्हा खूप ते होऊन जाते, ती जाड होऊन जाते. तर मी थोडी पातळच करते. चवीपुरतं मीठ, पोळ्या बनवायला घेतल्या. पोळ्या पण बनवून झाल्या. अशी भाजी झाली वाटेल दाण्यांची. आमटी, कोणी आमटी म्हणते, कोणी वाटेल दाण्याची भाजी म्हणते, तुरीच्या दाण्यांची वाटेल भाजी. हे बघा, अशी छान अशी भाजी झाली, मस्त. तुम्ही पण एक वेळा ट्राय करून पहा, एकदम छान लागते. तर आता मला जायचं आहे कामावर. मी तयारी करते, जेवण करते आणि कामावर निघते. तर मी व्हिडिओ इथेच संपवते. बाय.